संजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एकास ताब्यात घेतले। स्वप्नील प्रकाश कोलप वय 36 राहणार अंकली असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे। याच्या विरोधात संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पार पाडली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी 29 जुलै 2026 रोजी दुपारी 2:30 वाजता अहिल्यादेवी होळकर चौक ते रेल्वे स्टेशन मार्गावरील सुंदर पार्क गल्ली क्रमांक 2 समोरील रस्त्यावर स्वप्नील कोलप हा संशयास्पदरित्या फिरताना आढळला। त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्तूल आणि एक काडतूस आढळून आले। चौकशी दरम्यान स्वप्नील कोलप याच्याकडे कोणताही वैध परवाना नसल्याचे त्यांनी सांगितले। पोलिसांनी 50,000 रुपये किमतीचे गावठी पिस्तूल, 500 रुपये किमतीचे काडतूस आणि 400 रुपये रोख रक्कम असा एकूण 50,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार सागर विठ्ठल लवटे यांनी फिर्याद दिली असून स्वप्नील कोलप याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायद्याच्या कलम 3 आणि 25 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 142 अन्वये संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस करीत आहेत।